नाशिक मतदारसंघात चुरस वाढणार आहे। गणेश गीते गोकुळ गीते निवडणूक लढणार आहेत, कारण गीते बंधूंचा अर्ज माघारीस नकार आहे। भाजपचा बंडखोर शिवसेनेविरोधात आता रिंगणात आहे। विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात चुरस वाढल्याचं पाहायला मिळते, कारण शिवसेनेविरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजप बंडखोर गणेश गीते यांनी माघार घेण्यास नकार दिलेला आहे। नाही, मी महायुतीच्या जागा वाटपाच्या पूर्वी त्या ठिकाणी अर्ज भरला होता। मी एक अर्ज भारतीय जनता पार्टीतर्फे भरला होता आणि दुसरा अर्ज मी अपक्ष भरलेला होता। आता काय नेमकी भूमिका? कारण महायुतीतून सांगण्यात आलेलं आहे की जो उमेदवार महायुतीचा असेल त्यालाच मतदान करा असं आव्हान आज प्रदेशाध्यक्षांनी देण्यात आलं। अजून मी तर माझी निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहे। आता आज मला गिरीश भाऊ भेटणार आहे, त्यांनी मला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। चर्चेनंतर ठरवू त्या ठिकाणी काय करायचं। हे बघा, जे उमेदवार आहे शिंदे गटाने दिलेले, त्या गटामध्ये वैयक्तिक शिंदेच्या शिवसेनेतच त्या उमेदवाराबद्दल खूप मोठी नाराजी आहे। सोबतीला माजी दादांचा गट राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा भारतीय जनता पार्टी पक्ष असेल, याच्यातून पण मतदारांची खूप मोठी नाराजी त्या उमेदवारावर असली आहे। कारण मागील 8 वर्षात उमेदवार कोणाच्याही सुखदुःखात किंवा कोणाच्या उपयोगीच्या ठिकाणी आलेले नाही। त्यांनी फक्त व्यक्तिगत त्यांच्या संस्थेच्या विकासासाठी या आमदारकीचा वापर केलेला आहे। आणि राहिलं, आपण सकाळी संजय राऊत साहेबांचं त्या ठिकाणी स्टेटमेंट बघितलं असेल, मी पण माझ्या ऐकण्यात आलं आहे की शिंदे गटाचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या समोर येणाऱ्या उमेदवाराला त्यांचा महाविकास आघाडीच्या मतदारांचा पाठिंबा। निश्चित माझी त्यांची भेट होईल, त्यांच्याशी मी बोलेल आणि त्यांना आम्ही सांगणार आहोत की आपण या ठिकाणी फॉर्म मागे घ्यावा, आपला अर्ज जो आहे तो या ठिकाणी मागे घ्यावा असं आम्ही त्यांना विनंती करणार आहोत, सांगणार आहोत। गणेश गीते आमचेच कार्यकर्ते आहेत, हे खरं आहे, पण निश्चित 17च्या 17 ठिकाणी आता आम्ही महायुतीमध्ये लढतो आहोत। अनेक ठिकाणी असे टाय होते, त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत। 1-2-3 ठिकाणी काय जे असतील, मला वाटतं चर्चा झाल्यानंतर, बोलल्यानंतर त्या ठिकाणी तिथे मार्ग निघेल।